कार्यक्रम पार पडलेला आहे। त्या कार्यक्रमात हरिभक्त परायण भाईक महाराजांचं सुश्राव्य आणि अतिशय प्रबोधन असं मार्गदर्शन कीर्तनाच्या रूपाने झालेलं। खरं रोहिलेवाडी ही आगळ्याने वेगळी वाडी, अत्यंत अडचणीत एका बाजूला राहिलेली रोहिलेवाडी आणि अनेक विकासाच्या कामापासून वंचित राहिलेली रोहिलेवाडी आज चांगल्या पद्धतीने फुललेली आहे। नदीला पाणी आहे, पाण्याच्या जोरावर शेती फुलवलेली आहे, वीज आहे, रस्त्यापासून अतिशय अडचण होती। सुदैवाने आपण हा रस्ता पंतप्रधान योजनेत शिरूर तालुक्यात पहिला रस्ता केला ते रोहिलेवाडीचा केला आणि त्या रस्त्यामुळे येण्या जाण्याचा त्रास वाचलेला आहे। अजूनही काही बरेचसे काम आहे, इथे बंधारा करायचा आहे, रोहिलेवाडीचे पवार वस्तीवर एक रस्ता जायला करायचा आहे आणि छोटे मोठे कामं कधी संपत नसतात। शाळा चांगली सुंदर झालेली आहे, विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकत आहेत आणि आपण याही पुढच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी अतिशय चांगल्या शब्दात आमच्याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या। त्यांच्या मनापासून आभार मानतो की जीवनामध्ये मी आयुष्याचे 60 वर्ष या राजकारणात घालवले। सुरुवात 1962 साली केली आणि आज आहे मला वाटतं 26, हिशोब करा किती वर्ष गेले। एवढ्या वर्ष केल्यानंतर या भागाचं नंदनवन करण्यासाठी एक क्षण खर्च केला आणि आज माझ्या डोळ्याने पाहतो। एक काळ असा होता 2 रुपये रोजाने या आयाबाईने उन्हातानात पाठी उचलेलं काम केलं, काही नव्हतं, कुठे एकदम दुष्काळी गाव, पण त्या दुष्काळी गावाचं रूपांतर नंदनवनात करण्यासाठी माझ्या उभे हयात 50 वर्षाची घालावं लागली म्हणून झालेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून पत्रात वेळोवेळी ज्याच्या निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही मोठ्या प्रमाणात येतो। आताची निवडणूक अतिशय वेगळी होती, सगळे उमेदवार कामाला लागले होते, काय होईल याची शंका होती, पण तुम्ही जो जिद्द आणि विश्वास आमच्यावर व्यक्त केला त्याला तोड नाही, त्याचं मोल करताय, थोडा विश्वास व्यक्त केला आहे, कवठे गावाने केला आहे, या भागाने केलेला आहे आणि प्रचंड संख्येने बहुमताने राजेंद्र गावडे जिल्हा परिषद, आमच्या कांचनताई शरणभर पंचायत समिती, तिकडं सुविधाताई कळ पंचायत समिती, एका वेळेला 3 शिपाई येण्याचा विक्रम तुमच्यामुळे घडलेला आहे आणि त्याची परतफेड 5 वर्षात अनेक कामाच्या माध्यमातून करावा लागणार आहे। बोलण्यापेक्षा करणं श्रेष्ठ असतं। मी कधी खोटं आश्वासन देऊन लोकांना बोलवेन, कृतीने करून दाखवतो। मग वैयक्तिक कामं असतील, सार्वजनिक कामं असतील, आता अलीकडे डिपे चोरी जास्त